खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. बारा चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. बाळकृष्ण असलास ना तरी आज मोठा भाऊ समजून तुला राखी बांधते, आशीर्वाद दे. माझ्या दादावर कृपादृष्टी ठेव आणि त्याला सुखी ठेव. आणखी काय मागू? इतकी वर्ष भाऊ म्हणून तुलाच राखी बांधत आले, भाऊबीजेला हक्कानं तुलाच ओवाळत आले बरं का. अरे आता एकदा तरी प्रत्यक्ष बहीण भावांची भेट घडू दे रे. अंजली, ए अंजली, तूच राहिलीस, ये घे. पाणी अगदी डोळ्यांच्या कडावरच साठलेलं असतं का ग? जरा टिचकी मारली की लागलं ओघळायला. दरवर्षी बाळकृष्णाला राखी बांधते, सख्खा भाऊ आहे, पण तू त्याच्या संसारात आणि मी माझ्या संसारात. या वर्षी आता मुली सासरी जातील. एक आठवलं ना की सगळंच आठवतं आई. मी पण दरवर्षी बाळकृष्णालाच राखी बांधते ना. माझा दादा तिकडे बॉर्डरवर, तो तिकडची आघाडी सांभाळत होता, मी इकडची आघाडी सांभाळते. दोघही रिटायर झाले, पण संसारात गुंतलेला पाय काही निघत नाही. हो ना, 16-17 वर्ष झाली असतील ना आई तुमची बाळमामांशी भेट होऊन. हो, सायलीच्या बारशाला आला होता, थेट काश्मीरचे अक्रोड आणि सफरचंद घेऊनच. त्यानंतर मेजर झाला, आणखी काय काय झालं, रिटायर सुद्धा झाला, पण भेट मात्र झाली नाही. माझ्या भावाचं तरी काय, बिचारा संसारात अडकलाय. लेकीचं कार्य काढलं ते पण ऐन एप्रिलमध्ये, परीक्षांचा काळ, नाहीच जाता आलं ना मला. अगं माणूस संसारात अडकलाय असं बाहेरून बघणाऱ्याला दिसत असतं. तो मधात बुडालेल्या माशीसारखा सुखाचा मध खात असतो. आता मला सांग, आपण काही दुःखात आहोत का? नाही हो आई, आता राखीचा विषय निघाला म्हणून आठवणीने डोळ्यात पाणी आलं. कितीही मोठे झालो तरी लहानपणच्या आठवणी विसरता येत नाहीत ना. माझं सुद्धा झालंय बरं का रडून. हे बघ,
आता जास्त आठवणी काढू नकोस, नाहीतर तिकडं तुझ्या दादाला उचक्या लागतील बरं. असं नाही हो, पण यावर्षी मुली सासरी जाणार. अगं, मुलीची जात म्हणजे तुळशीचं बी. ज्या मातीत पेरलं तिथं रुजतं आणि माती धरूनच बहरतं. आपण नाही देशपांडेच्या घरात रुजलो. हो ना, सोपं नाहीये, पण मुली सहज करून जातात. अगं, आपल्या मुलीही सुखाचा संसार करतील, सणावाराला येतील. तेवढं सुख. आपल्या लग्नात आपली आई इतकी का रडत होती हे आत्ता समजतंय, आपल्या मुली सासरी निघाल्यावर. बर, आता डोळे पुस बघू. राखी बांधून झाली की नाही? हो, रक्षण कर म्हणून गाराणं घातलंय. भाऊ येऊ शकत नाही, देवानच यावं भावासारखं. रक्षण कर्त्यालाच राखी बांधायची असते बरं का, फक्त भावालाच नाही काही. आणि ओवाळणी म्हणून घरादाराचं सुख मागून घेतलंस की नाही हक्कानं, मग झालं तर. जा, वसंताला बोलो, मुलं एवढ्यात येतीलच. हा, जा. हो. स्वानंदी कशी आली नाही अजून? कुठे गेलेत कोणास ठाऊक. काय झालं? का बेचैन आहात तुम्ही? काय की नाही, बराच वेळ झाला स्वानंदी आली नाही ना, म्हणून. बाकी काही नाही. काळजी नका करू हो, नील खूप चांगला मुलगा आहे. नाही, तशी काळजी नाहीये मला, पण यावेळी स्वानंदी घरी नसण्याची सवय नाही ना अजिबात. या वेळेपर्यंत सतत अवतीभोवती 1760 सूचना केल्या असत्या मला. बाबा, जेवणाच्या आधीची गोळी घेतली का? लाईटच्या अगेन्स्ट बसून वाचू नका, डोळ्यावर ताण येईल. एक नाही ना दोन, चालू तिचं. आता दोन्ही मुली घरी नसणार आहेत, त्याची सवय करून घ्या. एकाच खर्चात दोघींची लग्न, हे ऐकायला बरं वाटतं, पण एका पाठोपाठ एक दोघी इतक्या पटकन जाणार ते पचवणं कठीण आहे. खरंय, अनिता पण खूप हळवी झाली आहे दोघींच्या बाबतीत. पण असं करून कसं चालेल? आणि शिवाय धाकट्या दोघी आहेत ना, त्यांचं तर शिक्षणापासून सगळं व्हायचंय. आपल्या चारही मुली एकदम खास आहेत, त्यामुळं एकीची उणीव दुसरी भरून नाही काढणार. स्वानंदी अतिशय सालस, भावनाप्रधान. तर या संपीचं दुसरं टोक आपल्याच तोऱ्यात असते. अतिशय सेल्फ सेंटर्ड. हो, आणि सायली म्हणजे वादळ आहे. नाही, माझी सायली अतिशय गोड आहे, चौघींमध्येही. तुला आठवतंय, लहानपणी तिला मी साय म्हणायचो. साय आठवतंय की, पण साय कसली, तुफान आहे तुफान. आणि तुम्हालाच बघून माणसं आता हे तुफान. आणि धाकटीचं काय, ती तर धाकटीच राहणार कायम. तिचं लहानपण संपतच नाहीये हो. तुझ्या डोळ्यात का पाणी आलंय आता? फार जीव लावतात हो या कार्ट्या. घरात एक तरी मुलगी असावी असं म्हणतात. देवाने आपल्याला 4 दिल्या, त्यातल्या दोघी तर आता निघाल्याच आहेत. धाकट्या दोघी पण नंबर लावतीलच. तुझ्या डोळ्यात असं पाणी पाहिलं ना स्वानंदीने, तर लग्न करायचं नाही असं म्हणेल ती. हा, पण एक मात्र खरं हा, या मुली घरापासून कितीही लांब गेल्या ना, तरी आई वडिलांची माया तोडत नाही, कायम त्यांच्या मनात राहतात. आणि आपली स्वानंदी तर फार प्रेमळ आहे. म्हणून तर मुलींना हिंदीमध्ये दुहितर असं म्हटलं जातं. दोन्ही कुटुंबांचं हित साधणाऱ्या दुहितर. काका काकू,
स्वानंदी आली. डापिडा टळो अमंगळ जळो. आलेच मी दृष्ट जाणून येते. अगं असं ते नीट बस. काका काकू तुम्ही खूप चांगला सीन मिस केला. आजी ना या दोघांची दृष्ट काढत होती. गप ग, पहिल्यांदा पाहिलंस का दृष्ट काढताना? जोडप्याची दृष्ट काढताना पहिल्यांदाच पाहिली असेल ती. तुझ्या आणि तुझ्या नवऱ्याची अंजलीने ज्या दृष्ट काढली ती होती का ती? झटक्या. असू दे रे, त्यांना जरा बसू दे. छान. काय स्वानंदी, कुठे जाऊन आलात? आम्ही ते हायवेच्या पलीकडे नवीन गार्डन झालंय ना, तिकडे गेलो होतो. अच्छा अच्छा, ते मोठं आहे काय? बघितलंस की नाही व्यवस्थित? अरे काही काय विचारतोयस दादा? तिने बागेकडे बघितलं तरी असेल का? किती डिटेल्स विचारतोय? अहो गप्प बसा ना, काहीतरीच काय बोलताय. वाव रिंग. क्या बात है स्वानंदी. डायमंड रिंग अँड ऑल. मजा बुवा एका माणसाची. अमेरिकन डायमंड देतो आणि चांदीला सोन्याचं पॉलिश केलंय. इट मीन्स खोटी रिंग. संपदा, अगं खोटी रिंग दिली आहे नीलने स्वानंदीला. बघा ग, खोटी नाहीये ती. माझ्यासाठी ती जगातली सगळ्यात महाग अंगठी आहे. फिल्मी? अगं ताई, फिल्मी नाही, खरंच मनापासून सांगते. आमचं नातंच इतकं खरं आहे, मग त्या नात्याची निशाणी खोटी असूच शकत नाही. आणि अगं, प्रेमानं दिलेलं गिफ्ट त्याच्या किमतीवरून नाही, त्या मागच्या भावनेवरून महाग किंवा स्वस्त होत असतं. म्हणूनच तर म्हणाले ना, हा माझा अमूल्य दागिना आहे. एक मिनिट. हा. बोल. इंद्रनील, अरे किती वेळ आणि फोन का नाही उचलतेस तू? आई, अगं किती काळजी करतेस तू? मी जेवून येतोच ना. बर. ललिता ताई आहेत का? मला दे ना जरा, मला महत्वाचं बोलायचंय. आई एक मिनिट. स्वानंदीच्या आईला तुझ्याशी बोलायचंय. मी त्यांना फोन देतो. हॅलो, ललिता ताई. हा अंजली ताई, बोला, काय म्हणताय? मी तुम्हाला फोन करणारच होते. मला हेमंत भाऊजींनी सगळं सांगितलंय, पण मी जरा ह्यांच्याशी बोलते आणि उद्या करते फोन तुम्हाला. चालेल? परमेश्वरा, काय झालं असेल? काय ग, काय झालं? काय म्हणाल्या अंजली ताई? मी तुम्हाला म्हणाले होते ना, वच्छी मावशीचं माझं बोलणं स्वानंदीच्या काकांनी ऐकलंय. हा, त्याचं काय?
त्याने ते सगळं अंजलीताईंना सांगितलंय. त्याआधी स्वानंदीच्या बाबांशी बोलणार आहेत आणि उद्या माझ्याशी बोलते असं म्हणाल्या. मला खूप टेन्शन आलंय. हे बघ ललिता, उगीच टेन्शन घेऊ नकोस, शांत हो. कशी शांत हो? मी इंद्रनीलची वाट बघते. तो आल्यावर त्याच्याशी बोलते. तू काहीतरी सांगेल. एक मिनिट. तू इंद्रनीलला ह्याच्यात अजिबात खेचू नकोस. हे बघ, त्याला जर शंका आली आणि त्याने 50 प्रश्न तुला विचारले तर उत्तर देता देता तुझ्या नाकी नऊ येतील. हो, ते बरोबरच आहे. मग काय करू मी आता? तू उद्यापर्यंत धीर धर. उद्या वच्छी मावशींना फोन करूया आपण. त्यांच्याकडनं काहीतरी अंदाज येईल उद्यापर्यंत. तोपर्यंत शांत. ती तुला पूर्ण नामोहरम केल्याशिवाय ना जीवाला चैन नाही पडणार माझ्या. खूप शहाणी समजतेस ना स्वतःला. मग त्या स्वानंदीच्या काकांनी तुझं बोलणं ऐकलं असेल, या गोष्टीने किती धास्तवलीस ग तू. त्या धास्तावलेपणाचाच फायदा घेणार आहे मी. आली माझ्या लक्षात आली तुझी ती बेचैनी. अशी नाच नाच नाचवेन ना तुला, सारी दुनिया गरा गरा फिरेल तुझ्या डोळ्याभोवती. पुन्हा कुठल्या गरीबाचा अपमान करताना 10 विचार करशील तू. तुमच्यासारखीच भिक्काड्या चाळीत राहते ना. चाळीतली माणसं दुर्गुणी असतात. तुम्ही नीट ऐकलं नाही का? भिक्कारड्या चाळीत. स्वतःच्या मुलासाठी आईला काय वाटतं हे समजण्यासाठी पदरी पोर असावं लागतं. इंद्रनीलला सांभाळण्याची गरज नाही, धडधाकट आहे तो. तुमच्या नवऱ्यासारखा हंतरुणाला खिळलेला नाही. माझा अपमान केलास त्याचं काही नाही वाटलं ग मला. पण माझ्या नवऱ्याच्या आजारपणावर टोमणा मारलास तू. शी, खानदानी म्हणवतेस ना स्वतःला. हे तुझं खानदानी पण. नाही, आता नाही ऐकणार मी. आता मोहरे राणीच्या मागे नाही, राणी जाईल मोहऱ्यांच्या मागे मागे. नाही, तुला 1.5 दमडीची सोंगटी बनवली ना, नावाची वत्सला नाही मी. तुला माहित नाही, मी जे बोलते ते करून दाखवते. नुसती बोलते ती टुच्ची, करते ती बच्ची. तर देशपांड्यांची काळजी वाटते. भली माणसं आहेत ती. आई एकविरे, माझ्या हातून त्यांचं मन न दुखो ग बाई माझे. काय वहिनी, मिटली का तुमची काळजी? हो ग बाई, देवाची कृपा म्हणायची. दोन्ही मुलींचं लग्न ठरलं. आता ते नीट होईल ना, ही वेगळी काळजी. बायानो, ती काळजी लांब आहे अजून. पण तुम्हाला उद्याची फिकीर आहे का? उद्या? उद्या काय आई? उद्या रविवार आहे. नाही म्हणजे तशी काळजी आहे मला की आता उद्या नाश्ता करायला लागेल, स्वयंपाक करायला लागेल. पण उद्या ना घाई नाही, उद्या डबे नाही आहेत ना. झालं नाही, तू अगदी अन्नपूर्ण आहेस ग. सगळ्या घराच्या खाण्यापिण्याची सतत काळजी असते तुला.
पण उद्या श्रावणातला शेवटचा रविवार आहे. आदित्य पूजनाबरोबर सत्यनारायण सुद्धा. शेवटचा कसा असेल? अजून एक आहे ना. थांब अनिता, आई बरोबर बोलतायत. पुढच्या रविवारी गोपाळकाला आहे ना. आपला दरवर्षी सत्यनारायण घालण्यासाठी उद्याचा शेवटचा रविवार आहे. अगं बाई हो की, पण मग आता कसं करायचं? बरं बरं, एवढं धास्तावून जायचं काही कारण नाहीये. हे बघा, आपली घरची पूजा आहे, दरवर्षीची असते की नाही. मग आणि आपण तिघी भरभक्कम होत घरात. जरा पोरींना हाताशी घेऊया, म्हणजे होऊन जाईल सगळं. प्रसाद करायचा आपल्याला आणि नैवेद्याचं सगळं होईलच ना पूजा होईस्तवर. ठीक आहे, पण ती तुळशीपत्र मोजून ठेवायला लागतात ना. हेमंताला सकाळी पाठवते फुल बाजारात. तुम्ही आधी सगळं आटपा आणि लवकर निजायला जा बघू. ओहो अनिता, तू दूधवाल्याला फोन करून घे झोपायच्या आधी. हो, जास्तीचं दूध लागेल ना. आणि घरात जे दूध आहे ना त्याचं विरजण लाव, पंचामृताला लागेल. आणि वहिनी, आता फार उशीर झाला नाहीये, तर तुम्ही आत्ताच ना फोन करून टाका कुणाकुणाला बोलवायचे त्यांना. कुणालाही बोलवायचं नाही, आपली घरची पूजा आहे. जहागीरदार देशमुखांना तीर्थप्रसादाला नको, जास्तीचे पसारे नको. मी सकाळी तेवढं वच्छीला बोलवते आणि तुम्ही आता वसंत आणि हेमंताच्या कानावर घाला.